सिंह शांत आहे, पण वादळ आहे. योग्य वेळेची वाट पाहतो आणि जेव्हा उठतो तेव्हा इतिहास घडवतो. काहीतरी मोठं या महिन्यात घडणार आहे. स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. हा विशेष कार्यक्रम आहे सिंह राशीसाठी. मे 2026. तुमचं पूर्ण मासिक भविष्य, आरोग्य, शिक्षण, प्रेम, विवाह, करिअर आणि बिझनेस या सगळ्याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. ग्रहस्थिती खूप महत्वाची आहे, कारण इथेच सगळा खेळ बदलतो. सूर्य आणि बुध 9व्या स्थानी बसलेले आहेत. इथेच भाग्याची सुरुवात होते. शुक्र 10व्या स्थानी आहे. करिअर मजबूत होणार आहे. राहू 7व्या स्थानी आहे. नात्यांमध्ये थोडासा भ्रम निर्माण होऊ शकतो. शनी आणि मंगळ 8व्या स्थानी आहेत. त्यामुळे काही ठिकाणी तणाव आणि अचानक बदल दिसतील. गुरु 11व्या स्थानी आहे. लाभ आणि इच्छापूर्तीचे संकेत देतो. केतू पहिल्या स्थानी आहे, त्यामुळे थोडी अंतर्मुखता आणि वेगळा विचार दिसू शकतो. ही ग्रहस्थिती साधी नाही. काही ठिकाणी फायदा होणार, काही ठिकाणी परीक्षा होणार. आणि जो योग्य वेळ ओळखेल तोच जिंकणार. त्यामुळे पुढचा भाग खूप महत्वाचा आहे. लक्ष देऊ नये का? आता आपण पुढे जाणार आहोत तुमच्या आरोग्याकडे. आता पाहूया आरोग्य. छोटी चूक मोठा त्रास देऊ शकते. सूर्य मजबूत आहेत, त्यामुळे तुमची इम्युनिटी चांगली राहील. पण सावध रहा, कारण शनी आणि मंगळ यांचा प्रभाव दिसणार आहे. विशेषतः दात आणि गळ्याशी संबंधित समस्या होऊ शकतात. अचानक त्रास जाणवू शकतो. इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंड आणि गरम पदार्थ एकत्र घेणं टाळा. डायट कंट्रोल ठेवा. बाहेरचं खाणं कमी करा. प्रवास करत असाल तर सावध रहा. 11 ते 12 मे पूर्वीचा काळ सेन्सिटिव्ह आहे. या काळात शरीराचे संकेत दुर्लक्षित करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रिकव्हरी मजबूत राहील. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. फक्त रुटीन सांभाळा. शरीर काय सांगतंय ते ओळखा. आता पाहूया शिक्षण. इथे एक पॉझिटिव्ह संकेत दिसतोय. बृहस्पती तुमच्या शिक्षणाला सपोर्ट करत आहेत. त्यामुळे प्रोग्रेस थांबणार नाही. पण शनी डिले देणार आहे. म्हणजे गोष्टी हळू चालतील, पण थांबणार नाहीत. त्यामुळे पेशन्स खूप महत्वाचा आहे. डिसिजन घाईत घेऊ नका. टायमिंग ओळखा. विशेषतः 14 ते 15 मे हा काळ खूप महत्वाचा आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी हा काळ स्ट्रॉंग आहे. जर तुम्ही योग्य तयारी केली तर रिझल्ट मिळू शकतो. त्यामुळे घाई करू नका. योग्य वेळी ॲक्शन घ्या. आणि लक्षात ठेवा, पुढचा भाग सगळ्यात सेन्सिटिव्ह आहे. कारण आता आपण जाणार आहोत प्रेम आणि वैवाहिक जीवनाकडे. आता येतो सगळ्यात सेन्सिटिव्ह भाग, प्रेम जीवन. हा काळ सेन्सिटिव्ह आहे आणि इथे छोटी चूक मोठा परिणाम करू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, वाणीवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. शब्द जपून वापरा, कारण घाईघाईत बोललेले शब्द नात्याला तडा देऊ शकतात आणि नंतर पश्चाताप होऊ शकतो. भांडण होऊ शकतं, इगोमध्ये निर्णय घेतले जाऊ शकतात आणि समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते. हीच ती जागा आहे जिथे बहुतेक लोक चूक करतात. शनी आणि मंगळाचा प्रभाव कम्युनिकेशनवर दिसतोय. त्यामुळे बोलण्यात कठोरपणा येऊ शकतो, टोन बदलू शकतो, टेन्शन वाढू शकतं आणि सिच्युएशन हाताबाहेर जाऊ शकते. पण थांबा, इथे एक पॉझिटिव्ह गोष्ट सुद्धा आहे. बृहस्पती सपोर्ट देत आहेत. म्हणजे नातं तुटणार नाही, बॉन्डिंग टिकून राहील आणि योग्य वेळी गोष्टी सुधारू शकतात. पण इथे तुमची परीक्षा आहे. तुम्ही कंट्रोल ठेवता का? तुम्ही संयम ठेवता का? तुम्ही समजूतदारपणे हँडल करता का? जर हो, तर नातं अजून मजबूत होईल. पण जर इगोमध्ये गेलात तर डिस्टन्स वाढू शकतो. त्यामुळे प्रत्येक रिॲक्शन देण्याआधी विचार करा. आता पाहूया वैवाहिक जीवन. इथे राहू 7व्या स्थानी आहे. त्यामुळे कन्फ्युजन पॉसिबल आहे. मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. इमोशनल डिस्टन्स जाणवू शकतो. पार्टनर स्ट्रेसमध्ये असू शकतो. काही हेल्थ इश्यू सुद्धा दिसू शकतो. त्यामुळे सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे. केअर घ्या, पेशन्स ठेवा, वाद टाळा, संवाद वाढवा, शांत राहा. कारण जितका संयम ठेवाल तितकं रिलेशनशिप स्टेबल राहील. आणि लक्षात ठेवा, हा काळ टेम्पररी आहे. योग्य वागणूक ठेवल्यास नातं टिकेल, सुधारेल आणि पुन्हा मजबूत होईल. आणि आता पुढचा भाग सगळ्यात पॉवरफुल आहे. कारण आता आपण जाणार आहोत करिअर आणि भाग्याकडे, जिथे खरा गेम बदलणार आहे. आणि लक्षात ठेवा, टायमिंग इथे सगळ्यात महत्वाची आहे. 11 मे हा टर्निंग पॉइंट आहे. 11 मेपर्यंत परिस्थिती पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये नसू शकते. पण 11 मे नंतर गोष्टी बदलायला सुरुवात होईल. भाग्य ॲक्टिवेट होईल आणि परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळायला लागेल. त्यामुळे घाईघाईत डिसिजन घेऊ नका. थांबा, ऑब्झर्व्ह करा आणि योग्य वेळेची वाट पहा. 11 मे नंतर ॲक्शन घ्या.
इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, प्रॉपर्टी रिलेटेड काही असेल, ट्रेडिंग असेल, तर हा काळ तुमच्यासाठी फेवरेबल आहे. आणि आता येतो दुसरा महत्त्वाचा पॉइंट, 14 मे. हा काळ गोल्डन पिरियड आहे. शुक्र मजबूत आहेत, मालव्य राजयोग तयार होत आहे आणि हा योग तुमच्या करिअरमध्ये बूस्ट देतो. प्रमोशन चान्स, रेकग्निशन, ग्रोथ हे सगळं इथे पॉसिबल आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह तुम्हाला संधी देतात, पण ॲक्शन तुम्हालाच घ्यावा लागतो. जर तुम्ही प्रयत्न केला नाही तर संधी निघून जाईल. त्यामुळे अलर्ट राहा आणि संधी ओळखा. जर तुम्ही जॉब शोधत असाल तर 11 मे नंतरचा काळ खूप महत्त्वाचा आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते, इंटरव्ह्यू कॉल्स येऊ शकतात आणि योग्य प्रयत्न केल्यास जॉब मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुमचे टार्गेट्स कंप्लीट होऊ शकतात, कारण सूर्य मजबूत आहेत, शुक्र राजयोग देत आहेत आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे तुमच्यावर कोणतीही 7.5 किंवा मोठा ग्रहदोष नाही. त्यामुळे ग्रोथ क्लिअर आहे. आता पाहूया बिझनेस. इथे रिझल्ट मिक्स्ड आहे. 15 मे पर्यंत प्रॉफिट दिसतो, काम स्मूथली चालेल, इन्कम फ्लो राहील. पण 15 मे नंतर थोडे खर्च वाढू शकतात, टेन्शन येऊ शकतो. त्यामुळे पॅनिक होऊ नका, पेशन्स ठेवा, प्लॅनिंग करून काम करा आणि सातत्य ठेवा, कारण शेवटी परिस्थिती सुधारते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, उपाय. कारण इथेच तुमचं कंट्रोल सुरू होतं. जर तुम्ही योग्य उपाय केले तर नेगेटिव्ह इम्पॅक्ट कमी होऊ शकतो. सर्वात आधी पक्ष्यांना दाणा पाणी टाका, माशांना खाऊ द्या, शनीचा बीज मंत्र जपा, ओम प्राम प्रीम प्रौम सह शनैश्चराय नमः रोज 108 वेळा. हनुमान चालीसा पठण करा आणि उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. हे छोटे उपाय वाटतात, पण परिणाम खूप मोठा देतात. आणि लक्षात ठेवा, योग्य वेळ, योग्य निर्णय आणि योग्य कृती हे 3 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर हा महिना तुमचं आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह तुमचं भविष्य ठरवत नाहीत, ते फक्त दिशा दाखवतात. पण त्या दिशेने चालायचं की नाही हा निर्णय तुमचाच असतो. आणि या मे महिन्यात तुम्हाला 2 गोष्टी स्पष्ट दिसणार आहेत. एक म्हणजे संधी आणि दुसरी म्हणजे परीक्षा. आणि अनेक वेळा हे दोन्ही एकाच वेळी येतात. त्यामुळे घाबरू नका, कारण जिथे परीक्षा असते तिथेच पुढे मोठं यश मिळण्याची शक्यता असते. आणि विशेषतः सिंह राशींसाठी हा काळ असा आहे जिथे तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. कारण बाहेरचं सगळं बदलत राहील, पण जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स मजबूत असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकता. लक्षात ठेवा, रिॲक्शन देण्याऐवजी रिस्पॉन्स द्या. घाई करण्याऐवजी योग्य वेळेची वाट पहा आणि निर्णय घेताना भावनेपेक्षा विचार वापरा, कारण या छोट्या छोट्या गोष्टी तुमचं मोठं भविष्य घडवतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पेशन्स, संयम हे या महिन्याचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. ज्याने संयम ठेवला त्यालाच योग्य परिणाम मिळणार. आणि हो, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं आणि तुमचं टायमिंग आता सुरू होत आहे. फक्त 1 महिना राहणार नाही, तर तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट बनू शकतो. म्हणूनच जागरूक रहा, सकारात्मक रहा आणि सतत प्रयत्न करत रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अमोघ चॅनलसोबत नक्की जोडा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता. तोपर्यंत तुमचा दिवस शुभ जावो. हर हर महादेव.